नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उदय शेती मित्र यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता जून महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव होणार या ठिकाणी 7,000 सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता जून महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव होणार या ठिकाणी 7,000 पण जून महिन्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता जून महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव होणार या ठिकाणी 7,000 जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी एकदा व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये जून महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव जो वाढायला सुरू होणार आहे तो जून महिन्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये 7,000 पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। पण जून महिन्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता जून महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव होणार 7,000 या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया त्या ठिकाणी अचूक उत्तर। याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा, यंदाच होणार उत्पादन, बाहेरील देशातून होणारी आयात आणि संपूर्ण वर्षभरात आपल्याला आवश्यकता किती प्रमाणात आहे हरभऱ्याची हे सगळं बघावं लागेल। त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जून महिन्यानंतर देशातील बाजारात हरभऱ्याचा भाव काय या ठिकाणी 7,000 पार होऊ शकतो। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही 5,800 ते 6,300 दरम्यान आहे। हरभऱ्याची आवक सुरू व्हायला आणखी अवधी आहे। 15 मार्च नंतर खऱ्या अर्थाने हरभऱ्याची आवक सुरू होईल तेव्हा बाजारभावात आवकेचा दबाव येऊन बाजारभाव पुन्हा थोडेफार घसरतील, परंतु यंदाचा असणारा हमीभाव 5,650 याच्या खाली बाजारभाव जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे। तो हरभऱ्याचा शिल्लक साठा सध्या 7 लाख टनांच्या आसपास आहे। गेल्या वर्षी सरकारचा हरभऱ्याचा शिल्लक साठा त्या ठिकाणी 25 लाख टनांच्या आसपास होता, म्हणजे तब्बल 18 ते 19 लाख टनांची घट आहे। याच्यामुळे हमीभावाच्या आसपास जर या ठिकाणी रेट आला तर सरकार मोठ्या प्रमाणावरती खरेदी करेल, यामुळे हमीभावाच्या खाली बाजारभाव येण्याची शक्यता नाही। परंतु मार्च एप्रिल मे आवकेच्या असणाऱ्या या दबावामध्ये हरभऱ्याचा भाव 5,500 ते 6,500 दरम्यान राहील। पण जून महिन्यापासून एकदा हरभऱ्याच्या भावात तेजी सुरू झाली की हरभऱ्याचा बाजारभाव जुलै ऑगस्ट महिन्यात जर 7,000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, कारण हरभऱ्याच्या मागणी आणि पुरवठ्यात जून महिन्यानंतर फेस्टिवल डिमांडमुळे 100% तफावत निर्माण होऊ शकते। मग भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।